नुकताच MPSC ग्रुप बीचा कंबाईनचा पेपर झाला. चला तर ते प्रश्न कुठून आले आणि त्याचा अभ्यास कुठून केला असता तर सोयीस्कर झाला असता ते बघू. क्वेश्चन नंबर 50 बघा. मनोहर जोशी, पंकज उधास, अच्युत पालव, अशोक सराफ यांबद्दल पद्मश्री पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार 2025 विचारले आहे. याचा अर्थ आहे की आयोगाने तुम्हाला स्पष्ट सांगितले आहे की तुम्हाला 1 वर्षाचे करंट अफेअर माहिती पाहिजे. तर हे करंट अफेअर कुठे कव्हर केले गेले होते ते बघूया. TCS9च्या 2025चे पद्मभूषण पुरस्कार. हे बघा, TCS9च्या 2025 साठीचे कव्हर केलेले पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार यामध्ये तुम्हाला स्पेशली महाराष्ट्राबद्दल माहिती विचारली होती. चला तर क्वेश्चन नंबर 45 बघूया. यामध्ये बेटी बचाव बेटी पढाव ही योजना विचारली होती. गव्हर्नमेंट वेगवेगळ्या योजना जाहीर करतात, पण नेमकी योजना कोणती महत्त्वाची हे जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्हाला डेली न्यूजपेपर वाचणं किंवा करंट अफेअर मॅगझिन वाचणं कंपल्सरी आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्टली TCS9च्या करंट अफेअर मॅगझिन वाचा. तिथे तुम्हाला वेगवेगळ्या सरकारच्या योजना मंजूर झालेल्या आणि चर्चेमध्ये असलेल्या दोन्ही कव्हर झालेल्या आहेत. क्वेश्चन नंबर 30 बघा. यामध्ये प्राथमिक तूट म्हणजे काय हा स्टॅटिक अर्थसंकल्पामधील प्रश्न विचारला होता. जर तुम्ही TCS9च्या अर्थसंकल्पावरील मॅगझिन वाचली असती तर तुम्हाला करंट बरोबरच स्टॅटिक पोर्शनचाही अभ्यास झाला असता. ही तर खासियत आहे TCS9च्या करंट अफेअर मॅगझिनची. ही तुम्हाला करंट अफेअर बरोबरच स्टॅटिक GK GSचाही अभ्यास करून देते. चला तर अजून एक प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 7 बघा. यामध्ये भगतसिंग, राजगुरू, अनंत कान्हेरे आणि चाफेकर बंधूंबद्दल प्रश्न विचारला होता. आणि TCS9ची मॅगझिन बघा, इथे तुम्हाला इतिहासामधल्या घडामोडी कव्हर केलेल्या दिसत आहे. 1897 मध्ये चाफेकर बंधूंनी पुण्याच्या तत्कालीन प्ले कमिशनर, इथे बघा मुंबईचं विचारलंय आणि इथं आपण स्पष्ट केलेले आहे पुण्याचे आणि हायलाईट पण केलेले आहे. यावरतीच आयोगाने तुम्हाला गोंधळात टाकले. याचबरोबर अर्थसंकल्पाची स्पेशल टेस्ट लॉन्च केली होती. तेथे तुम्हाला क्वेश्चन नंबर 26 मधला फरक दिसेल. अर्थसंकल्पातील नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर विचारले होते आणि या डायग्राममध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशनमध्ये व्यवस्थित आणि एक्झाम्पल देऊन तुम्हाला डेव्हलपमेंट आणि नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर मधला फरक सांगितला होता. अशाच प्रकारे भरपूर क्वेश्चन एकतर करंट अफेअर मॅगझिनमध्ये किंवा टेस्ट पेपरमध्ये कव्हर झाले आहे. जर तुम्हाला दररोज 3 ते 4 तास न्यूजपेपर वाचवण्यात वेळ घालवायचा नसेल तर तुम्ही TCS9च्या या मॅगझिन वाचू शकतात. इथे तुम्हाला मॅगझिन तर वाचायला भेटणारच आहे, पण त्याचबरोबर चालू घडामोडी टेस्ट पण सोडवायला भेटतील. ही मॅगझिन आणि टेस्ट तुम्हाला चालू घडामोडी.in वरती मिळेल. जर याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर या नंबरवरती संपर्क साधा किंवा दिलेल्या लिंकवरती क्लिक करा.